Zee24 तास एक पाऊल पुढे. राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असतात, तसेच बॉलिवूडचे स्टार असतात, पेज 1 पेज 3 असतात, गर्द सुटलेले असतात, गर्दचे व्यसन लागलेले असतात, नापास झालेले विद्यार्थी असतात, पहिले आलेले IAS ऑफिसर्स असतात, राजकारणी असतात, परदेशी असतात, सर्वजण असतात. महाकुंभ मेळा म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे की कोण कोण जातात. मुळात आपण ह्या सगळ्याच्याकडे बघतोय, पाप आणि पुण्य. त्याच्यामध्ये मुळात हे आहे की श्रद्धा काय आहे आपली. दोन गोष्टी आहेत, फरक आहे, विश्वास आणि श्रद्धा. तुम्ही मला सांगितलं अमुक अमुक एक गोष्ट आहे, मी जेव्हा ती प्रत्यक्ष जाऊन बघतो आणि त्याचा अनुभव घेतो त्यावेळेला माझी काहीतरी प्रचिती आल्यामुळे श्रद्धा बसते. एक क्षणभर पकडा की बाबा काही 4 लोकांनी खोटी कल्पना मांडली पाप पुण्याची आणि 5-50 लोक तिकडे जायला सुरुवात केली. एक तुम्ही 10 वर्ष त्यांना मूर्ख बनवाल. आज कुंभमेळ्याला 5000 वर्ष, अभ्यासक सांगतात की 5000 वर्षापेक्षा जास्ती कालावधीपासून कुंभमेळा सुरू आहे. लोकांना, कोट्यावधी लोकांना तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष प्रचिती आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे दाखरू सोमण गेलेत किंवा दाभोळकर गेलेत किंवा ते गेलेत की नाही मला माहीत नाही. त्यामुळे ह्यांना किती बोलण्याचा अधिकार, मी प्रत्यक्षाचा अनुभव घेतलेला आहे आणि 5 कोटी लोक जाऊन प्रत्यक्ष प्रचिती घेत आहेत की बाबा तिथे गेल्यानंतर काय सात्विकतेचा लाभ होतो, काय प्रचिती होते. त्यामुळे मला वाटतं की हा 5 कोटी लोकांनी सिद्ध करून टाकलेला आहे की कुंभमेळ्याचं महत्व काय आहे. त्याच्या उपर कोणी किती कावकाव केली, किती कोणी आरडाओरडा केला तरी सुद्धा त्या महत्वामध्ये काहीच फरक पडणार नाही. माझ्यासोबत एक वाक्य आहे अभयजी, ते वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो, मग पुढचं विवेचन करा. अनुयायांची श्रद्धा कायम राहावी म्हणून काही कर्मकांड आली असं वाटत असलं तरी अनुयायांमध्ये श्रद्धा आली आणि श्रद्धा सतत प्रज्वलंत राहावी म्हणून अभिनिवेश आला आणि त्या अभिनिवेशातूनच काही गोष्टी शतकानुशतक चालू राहिल्या. याच्या मागे अगदी फोल पण आहे की बाबा अभिनिवेशामुळे कधीही श्रद्धा वगैरे असं होत नाही. श्रद्धेमुळे अभिनिवेश येतो. हा, माझं म्हणणं आहे की अनुभूतीमुळे श्रद्धा निर्माण होते. मी जे एक उदाहरण घ्या की माझ्या आयुष्यामध्ये माझे गुरु परमपूज्य डॉक्टर आठवले आले, तर त्यांची मी काहीतरी प्रचिती घेतलेली आहे. मला त्यांच्याबद्दल 50 लोकांनी किती वेळेला काही सांगितलं, हे असे वाईट आहेत, हे आहेत, ते आहेत, त्यांच्याबद्दल किती कोणी लोकांनी किती मोठ्या बातम्या होर्डिंग लावून जरी लावल्या तरी मी ज्यांची प्रत्यक्ष प्रचिती घेतलेली आहे तर त्या ठिकाणी प्रचिती घेतल्यानंतर विषय संपतो. तसं या 5 कोटी लोकांनी, कुंभमेळ्यातल्या लोकांनी प्रचिती घेतलेली आहे की त्या ठिकाणच्या सात्विकतेचं महत्व काय आहे. आज तुम्ही ह्यांनी म्हटलं की बाबा 3 कोटी लोकांनी डुबकी मारल्यामुळे किंवा तिथे घेऊन किती गंगा नदी प्रदूषित होत असेल किंवा पवित्र नद्या किती प्रदूषित होत असतील. मी आपल्याला आवर्जून सांगतो की रुड़कीमधले शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर भार्गव म्हणून. देहरादून पासून वाराणसीपर्यंत त्यांनी गंगाजल घेतलं, यमुना जल घेतलं आणि त्यांचे नमुने घेऊन त्याचं संशोधन केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गंगाजलात साधारणतः 30 ते 60 मिनिटांमध्ये जे पॉयझनस द्रव्य होती ती पूर्णतः नष्ट झाली. त्याच्यानंतर त्यांनी यमुनेचं पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये ती 70 ते 80% त्याच्यामधली द्रव्य नष्ट झाली. हेच नाही तर विदेशामधल्या, आणि ही माहिती स्टेट्समननी मोठ्या प्रमाणात छापलेली आहे. पण माझं म्हणणं की विदेशातले शास्त्रज्ञ गंगा स्वच्छ करायची मोहिमेकरता करोडो रुपये आपण का खर्च करतो? नाही, त्या विषयाकडे पण जातोय, पण मूळ मुद्दा कसा आहे की मला तुम्ही एखादं तरी उदाहरण दाखवा ना की 3 कोटी लोक तिथे गेलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यातल्या लोकांना विषबाधा झाली आहे आणि त्या ठिकाणी लोक मेलेले आहेत. तुम्ही मला सांगा 3 कोटी लोक आतापर्यंत गेलेले आहेत. मुंबईची लोकसंख्या 1 कोटी आहे. इथे आपण इकडे सगळ्या व्यवस्था असताना सुद्धा प्रशासनाला तिथे सांभाळता येत नाही. 3 कोटी लोक एका शहरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणची अवस्था किती बिघडायला पाहिजे. पण की एक मोठी ईश्वरी लीला आहे की त्या ठिकाणी म्हणजे माझं म्हणणं एवढं बरोबर, तुम्ही अगदी त्याला म्हणजे लॉजिकल उत्तर देताय. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेताय की 3 कोटी लोकांनी जायची गरज का होती हा प्रश्न मुळात आता आपल्याकडे दाखरू सोमणांनी उपस्थित केलेला आहे की याचा पाप पुण्याशी, याचा तुमच्या एकूणच आयुष्याच्या निहित कर्तव्याशी काय संबंध आहे? माझं अगदी म्हणणं, अगदी तुम्ही योग्य मुद्द्यावरती आलेला. दाखरू सोमणाने हा मुद्दा मांडलाय म्हणून मला त्याचं आणखीन आश्चर्य आणि मला असं वाटलं की अत्यंत खेदजनक गोष्ट आहे की तुम्ही मला विचार करा, आपण पंचांग मांडता, विशिष्ट मुहूर्त सांगता, विशिष्ट ग्रह सांगता, पंचांगात छापू नका ना. हा कशाला दांभिकपणा करताय? माझं म्हणणं उत्तर नाही, माझं एक वाक्य पूर्ण करू द्या की दाखरू सोमणांचा ज्योतिषशास्त्रामधला किंवा त्यांच्या पंचांगामधला अभ्यास जरूर असेल, पण याचा अर्थ ते पूर्ण ज्ञानी आहेत असं नाही. त्यांना धार्मिक श्रद्धांबद्दल बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला ह्यांनाच असं नाही. कुठल्याही चर्चामध्ये, कुठल्याही चर्चासत्रामध्ये सामील झालेले तिथले काही पूर्ण ज्ञानी नाही आहेत.
तर त्या ठिकाणी त्यांनी धार्मिक श्रद्धांबद्दल बोलत असताना त्याची काही प्रचिती घेतली आहे का, त्याचा स्वतः अभ्यास केलाय का? म्हणजे तुमचं असं माझं म्हणणं आहे की हे ते बघितलं एक मिनिट, म्हणजे अभय वर्तक यांचं असं म्हणणं आहे की आयुष्यातल्या उत्थापनाकरता जर कोणाला काही करायचं असेल तर त्यांनी इस पावन पर्व पर महाकुंभ में जाएं और डुबकी लगाएं तो जीवन सफल हो गया। झी 24 तास एक पाऊल पुढे।